नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एग सँडविच। याची रेसिपी कशी आहे चला तर मग ती पाहूया आपण। साहित्य लागणार आहे, मी हे 4 एग घेतलेले आहेत। 2 मीडियम साइजचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत। 4 ब्रेड स्लाइस आहेत। मेयोनीज आणि चिली सॉस मिक्स करून घेतलेला आहे 2-2 चम्मच। बटर, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ब्लॅक पेपर। मी बाउल मध्ये बारीक कट केलेले कांदे ऐड करत आहे। कांदे तुम्हाला खूप बारीक कापून घ्यायचे आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची ऐड करूया। त्यासोबत काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ ऐड करूया। याला आपण मिक्स करून घेऊया आणि हे आता आपण बाजूला ठेवून देऊया। पुन्हा मी एक दुसरा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता हे सुरुवातीला जे 4 एग्स घेतले होते ते मी फोडून घेणार आहे आणि याला पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ते पूर्ण आपण एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्याच्या नंतर हे आपल्याला आपण जे बारीक कट केलेले कांदे, हिरवी मिरची त्या बाउलमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। एग्स आणि बारीक चिरलेले जे कांदे आहेत हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे। गॅसवर मी डोसा तवा ठेवलेला आहे। याला बटर लावून घेत आहे। तुम्ही तेल ॲड केलं तरी चालेल किंवा बटर किंवा तूप। आता यामध्ये आपण हे बॅटर टाकून देऊया आणि याला व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून याला व्यवस्थित असं हे पूर्ण आपण व्यवस्थित सेट होऊ देऊया। ऑमलेट आपलं पूर्ण सेट झालेलं आहे। आता यावर 2 ब्रेड स्लाइस ठेवायचे आहेत आणि याला हलकसं प्रेस करून घेऊया आणि यावर आपण बटर लावून घेऊया। दोन्ही ब्रेड साइजला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावल्यामुळे याची चव अजून वाढते। आणि आता आपल्याला ऑमलेट पलटवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण हे ब्रेड स्लाइस ठेवलेत ते पण चांगले भाजले गेले पाहिजे। यासाठी अलगद हाताने तुम्ही हे ऑमलेट पलटवून घ्या। याप्रमाणे ब्रेड ऑमलेट मी पलटवून घेतलं आहे आणि ब्रेड स्लाइस भाजलेले आहेत। पुन्हा मी याला पलटवून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला मेयोनीज आणि रेड चिली सॉसचं जे सॉस तयार केला होता ते स्प्रेड करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही केचप पण वापरू शकता किंवा पुदिन्याची चटणी पण वापरू शकता। पुदिन्याची चटणीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, त्याची लिंक तुम्ही पाहू शकता। आणि आपला हा सॉस लावून घेतल्याच्या नंतर याप्रमाणे ऑमलेट ब्रेडवर पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी ब्रेडची स्लाइस जी आहे ती त्यावर पलटून घ्यायची आहे आणि याप्रमाणे आपलं सँडविच तयार आहे। मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये, लंच बॉक्समध्ये मुलांना द्या, आवडीनं खातील आणि अगदी पोट भरून जाईल आणि खूप हेल्दी नाश्ता होईल हा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी ही कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि शिल्पास किचन पाहत रहा।